बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. एक वस्तू 1200 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/9 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? ओके. वस्तू 1200 मध्ये विकल्याने खरेदी किमतीच्या 1/9 पट नफा झाला म्हणजे खरेदी किंमत 9 रुपये असताना होणारा नफा 1 रुपया. ओके. म्हणजे खरेदी किंमत आणि नफा यांचं गुणोत्तर 9:1. यावरून आपण मित्रांनो विक्री किमतीचं गुणोत्तर शोधू शकतो. बरोबर आहे. ते कसं? तर या खरेदी किमतीमध्ये हा नफा मिळवा म्हणजे विक्री किमतीचं गुणोत्तर 10. बरं, आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर काय हो? तर 9:10. ओके. प्रस्तुत प्रश्नात आपल्याला वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारला. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर 9:10 आहे. म्हणून खरेदी किंमत विचारली म्हणून खरेदी किमतीचं गुणोत्तर मित्रांनो 9 अंशस्थानी लिहा, विक्री किमतीचं गुणोत्तर 10 छेदस्थानी लिहा आणि वस्तू 1200 रुपयास विकल्याने असा प्रश्न आहे म्हणून इथं गुणिला 1200 घ्या. ओके. या शून्याला हे शून्य गायब, उरलेल्या 9 आणि 120चा गुणाकार करा. प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. 1080 ही त्या वस्तूची काय असेल मित्रांनो? खरेदी किंमत. हे उत्तर पर्याय क्रमांक मित्रांनो ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.